आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेळगाव जिल्ह्याचे नेते माजी खासदार जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब जोल्ले यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील सकल भाजप कार्यकर्ते यांच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. जोल्ले उद्योग समूह यांच्या बसव यूथ फाउंडेशनच्या वतीनं बोरगाव येथे नवीन निर्माण झालेल्या न्यू फ्रेंड्स क्लब या जिमचं उद्घाटन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. सरकारी प्राथमिक शाळेतील कन्नड, मराठी, उर्दू, इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर सफाई कामगारांना नवरात्र आणि दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने वाढदिवस कमिटी यांच्याकडून जीवनाविषयक किटचं वाटप करण्यात आलं. सकल भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या वाढदिवसाचं औचित्य म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. आणि यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की बोरगाव कार्यकर्त्यांनी आज जो सामाजिक कार्यक्रम राबवला आहे तो खरोखरच एक आदर्श घेण्यासारखा असा कार्यक्रम आहे. कारण समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा आणि योग्य लाभार्थ्यांना जे किट वितरण केलं ते खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे, असे गौरवोद्गार अण्णासाहेब जोल्ले यांनी यावेळी काढले आहेत. आणि यावेळी बोलताना माजी मंत्री आणि निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की निपाणी क्षेत्र हे बोरगाव हे दुसऱ्या क्रमांकाचं लोकवस्तीचं शहर असून या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव सहकार्याची भावना ठेवली आहे. या अगोदर अनेक विकास निधी आणून मी बोरगावचा कायापालट केला आहे. येणाऱ्या काळात बोरगावसाठी मी सर्वतोपरी विकास निधी आणून या भागाचं नंदनवन करीन असं आश्वासन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिलं आहे. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे मोटरसायकल मागून श्वान पळवणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि यामध्ये 25च्या वर श्वान पथकांनी आणि स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये 10,001, 7,001, 5,001, 3,001 आणि 2,001 अशी एकंदर 1 ते 5 पर्यंतची बक्षीस देण्यात आले. यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, कर्नाटकच्या माजी मंत्री आणि निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले, निपाणीच्या नूतन नगराध्यक्ष सोनालताई कोठडिया, निपाणी उपनगराध्यक्ष संजय संगावकर, बसव ज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना चेअरमॅन MP पाटील, व्हाईस चेअरमॅन पवन पाटील, कारखान्याचे संचालक अप्पासाहेब जोल्ले, रामगोंड पाटील, श्रीकांत बन्ने, शरद जंगटे, अण्णासाहेब पाटील, शिवाजी भोरे, रमेश मालगावे, बाबासाहेब चौगुले, उत्तम कदम, अमित माळी, जितू पाटील, देव माळी, अजित तेरदाळे, गुंडा गोरवाडे, जिन्नू अमनाबार, महावीर चोकावे, इरफान शेख, महिपती खोत, शिशू ऐदमाळे, महादेव ऐदमाळे, भाऊसाहेब नाईक, इलाई कापसे, प्रकाश पाटील यांच्यासह बोरगाव येथील सकल भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं तर स्वागत बाबासाहेब चौगुले यांनी केले. आभार फिरोज अफराज यांनी मानले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. केलेलं आहे ते आम्ही गेले 7-8 वर्ष झाले तर बघतोय की त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालं तेव्हापासून बघतोय. पण ह्या एवढ्या उन्हात सुद्धा आज तुमच्या सगळ्यांची जी उपस्थिती आहे ती उपस्थिती त्या कामाची दाद देऊन जाते. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. वहिनींनी आता सांगितल्याप्रमाणे मला फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. आणि इथं मागं शिवाजी भोरेंनी सांगितलेली कविता मला आठवते की गरिबांच्या कैवारी अण्णा आणि वहिनी. आणि त्या शब्दात आणि त्या वाक्यात इतकी ताकद आहे कारण त्यांनी खरोखर गरिबांचे कैवारी आहेतच. कारण गेले कित्येक वर्ष झाले राजकारण बघते पण राजकारणात गरिबांचा कैवारी नेता पाहिलेला नव्हता. तो नेता साक्षात पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हे माझं मी भाग्य समजते. नंतर राजकारणात सांगितलेली कामं वेळच्या वेळी करणारा नेता सुद्धा पाहिलेला नव्हता. तो नेता मी पाहिला म्हणून मी माझं भाग्य समजते. आज संस्कृती जपत, घरातला दिवा लावत, गोठ्यातल्या गाईला चारा देत, स्वतःचा पदर सांभाळत राजकारण करणारी स्त्री बघितली. म्हणून अशा स्त्रीला मी मानाचं अभिवादन करते आणि एवढंच सांगून मी थांबते. नमस्कार करतात. आणि घरातल्या जे वडीलधारी लोक असतात त्यांनी काय करतात, आरती करतात. बघा हे सगळं विसरलोय आम्ही. आता आरती करायचं आणि आरती करून त्यांना डोक्यावरती अक्षता घालून वडीलधारी लोक आशीर्वाद करतात. आणि जे वाढदिवस असतात
देवाऱ्यावरती दिवा लावतो आम्ही. दिवा विझवायचं संस्कृती आपलं नाही आहे, ते इंग्रजांचं होतं आणि इंग्रजांनी ते करून गेलं. आम्ही अजूनही ते करायला लागले. केक कट करायचं चाकू घेऊन आणि मेणबत्ती फुकायची. हे आपलं संस्कृती नाही आहे. म्हणून मी आज कळकळीचं विनंती करतोय, कोणीही इथं वाढदिवस असेल तर देवाला दिवा लावून वाढदिवस साजरा करायचा आणि वडीलधारी लोकांच्याकडून आरती करून त्यांना आशीर्वाद करायचा. आज हे वाढदिवसाचं मी निमित्त सांगितलं. आणि बघा, जन्म हे आकस्मिक असते. आम्ही काय देवाकडे अर्ज लिहिलाय काय, जन्माला घाल बाबा, बोरगावमध्येच घाल, एकशंब्यामध्येच घाल, काय अर्ज लिहिले नाही. सगळ्यांना जन्म हे आकस्मिक असते आणि पुढं काय बांधून ठेवलेलं असतं, मरण हे निश्चित असतं. जन्माला येतोय ते व्यक्ती मयत होतोयच आणि जन्म आकस्मिक असते, मरण निश्चित असते. ह्याच्यामध्ये आम्ही किती वर्ष जगतो ना, कसं जगायचं हे विचार करायला पाहिजे. म्हणून आम्ही कोणी 100 वर्ष जगलं असतील, कोण 80 वर्ष जगलं असतील, कोण 50 वर्ष जगलं असतील, कोण 20 वर्ष जगले असतील, परंतु आम्ही किती वर्ष जगलो ह्याला महत्त्व नाही, आम्ही कसं जगलो ह्याला महत्त्व आहे. होय ना. बघा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आम्हाला अभिमान येते, आम्ही मुजरा घालतोय. बाल शिवाजींना छत्रपती बनवलेला माता जिजाऊला बघितलं तर आम्हाला सगळ्या आयांना अभिमान येते की छत्रपतीला बनवण्याचं ताकद आईवर जवळ होता. आम्ही पण आमच्या मुलांना चांगलं बनवायला पाहिजे. आपल्या भारताचे घटना लिहिलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा त्यांचं जीवन किती पवित्र होऊन गेलं. त्यांनी पण दलित कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलं तरी देखील आपल्या अख्ख्या जगामध्ये भारतासारखं घटना कुठल्याही देशाचं नाही असं घटना दिलेली व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आम्हाला एकदम अभिमान येतोय आणि माझ्यासारखी एक सामान्य स्त्री, मी पण तुमच्यासारखी सांगा, तुम्हाला वाटत असेल वहिनी भाकरी येत आहे की नाही तुम्हाला, मी पण तुमच्यासारख्या भाकरी बनवायलाच पाहिजे. आता राजकारणात आल्यावर अण्णा स्वयंपाकघरात जायला देत नाहीत मला, कारण बाहेरचंच काम जास्त असतं, भाकरी बनवू नका म्हणून. तर मी पण आज पण तुम्ही भाकरी बनवायला सांगा, तुमच्यापेक्षा फर्स्ट क्लास बनवून देतो. पोळी करायला सांगा, तुमच्यापेक्षा नाजूक पोळी करून देतो. कधीतरी एकदा ह्याचं कॉम्पिटिशन लावूया बायकांच्या मध्ये, कोण चांगलं करतंय. तर कुठलंही असेल तर तुमच्यासारखी एक सामान्य मी देखील गृहिणी आहे. मी आज 3 वेळेला तुमच्या आशीर्वादाने निपाणी तालुक्याची आमदार होतोय, 2 वेळेला राज्याची मंत्री होतोय. ते तुमचा आशीर्वाद आहे, परंतु मी कुणाला आदर्श मानतोय, डॉक्टर बाबासाहेबांचं घटना आहे म्हणून माझ्यासारखी एक स्त्री एका राज्याची मंत्री होऊ शकते, आमदार होऊ शकते. त्याच पद्धतीनं आपण सगळे कित्तूरची राणी चन्नम्मा बघा, झांसी राणी लक्ष्मीबाई बघा, हे सगळ्यांना बघितलं तर हे सगळे जन्माला आले आमच्यासारखं. जितकं वर्ष होते तितकं वर्ष समाजासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या प्रजेसाठी, आपल्या जनतेसाठी त्यांचं जीव बलिदान केलं. आम्हाला तेवढं मोठं करायला होणार नाही, परंतु कुणाला धोका तरी द्यायचा नाही. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.